श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत, ही मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. होळी म्हणजेच हुताशनी पौर्णिमा. यावर्षी 2 मार्च 2026 या रोजी ही होळी आली आहे. ही पौर्णिमा 2 दिवस असणार आहे, कारण 2 मार्चला संध्याकाळी 5:56 ही पौर्णिमा सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 3 तारखेला 5:08 ही पौर्णिमा संपणार आहे. होळी आपल्याला 2 मार्च या दिवशीच साजरी करायची आहे. या होळीमध्ये आपल्याला आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करायचा आहे. घरी येताना होळी पेटून झाल्यानंतर घरी येताना आपलं मन स्वच्छ स्वरूपात आपल्याला घरी आणायचं आहे. होळी हा दिवस खूप शुभ मानला जातो. याची एक थोडीशी कथा आहे, ती मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता. हिरण्यकश्यपूने त्याचा छळ केला. प्रल्हादाने श्रीकृष्णांचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकश्यपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले. उकळत्या तेलाच्या कढईत टाकले, तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही. तो तसाच्या तसा राहिला. शेवटी हिरण्यकश्यपूची बहीण म्हणाली, मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही. मी जळणार नाही. मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते. त्याप्रमाणे हिरण्यकश्यपूची बहीण हुंडा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली. सभोवती गवऱ्या रचून पेटविले, पण काय आश्चर्य, वर मिळालेली हुंडा अग्नीत जळून भस्म झाली, तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला. जे वाईट होते ते जळून गेले, जे अस्सल होते ते तापवून शुद्ध बनले. प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती. त्याच प्रसंगाची आठवण म्हणून होळी पेटवली जाते. म्हणून होळीचं महत्त्व खूप आहे. याचाच अर्थ काय? होळीचा सण उत्सव फाल्गुनांच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा, वसंतातही संयमाची दिशा देणारा, संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात समाजात असलेल्या आसुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश हा उत्सव देत असतो. तर या दिवशी तुम्हाला काही वस्तू खरेदी करायच्या आहेत. तुम्हाला तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा एक फोटो आणायचा आहे. सोबतच लक्ष्मी नारायण असतील असा एक तुम्हाला फोटो आणायचा आहे, कारण लक्ष्मी त्या घरात तिथेच नांदते जिथे नारायण असतात. त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी नारायणाचा एक फोटो आणायचा आहे. त्यानंतर आपण दर पौर्णिमेला कुंकुमार्चन करत असतो. यासाठी तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर तुम्हाला एक श्रीयंत्र तुमच्या घरी घेऊन यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला होळी येण्या अगोदर तुमच्या घरामध्ये 64 योगिनी यंत्र आणायचं आहे. हे यंत्र तुम्हाला जवळपासच्या केंद्रांमध्ये मिळून जाईल. ते घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. देवासमोर तुम्हाला हे जे 64 योगिनी यंत्र आहे ते देवासमोर तुम्हाला ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे. श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या तुम्हाला 11 माळी करायच्या आहेत आणि 1 माळ तुम्हाला नवार्णव मंत्राची करायची आहे. आणि त्यानंतरच तुम्हाला होळीच्या दिवशी हे यंत्र तुमच्या मुख्य दरवाजावर तुम्हाला लावायचं आहे. आता हे कशासाठी लावायचं, तर तुमच्या घराला नजरदोष लागावा नाही, तुमच्या घराला कोणाची नजर लागू नये म्हणून हे यंत्र लावायचं असतं. तर बघा, हे तुम्ही दर पौर्णिमेला तुम्ही बदलूही शकता, कारण आपण एकदा यंत्र आणलं आणि त्याच्यावर सेवा केली तर ते वर्षभर तसं ठेवता येत नाही. तुम्हाला ते दर पौर्णिमेला असंच एक यंत्र आणायचं आहे. त्याच्यावर ते देवासमोर ठेवून तुम्हाला त्याच्यावर सेवा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे यंत्र तुमच्या मुख्य दरवाजावर लावायचं आहे. असं तुम्हाला होळी येण्याच्या अगोदर ही एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायची आहे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.